नमस्कार मित्रांनो, मी सचिन महाजन आपल्या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. बरेच दिवस झाले एकही व्हिडिओ बनवला नाही. माझी वैयक्तिक स्वतः तब्येत खराब असल्याने मी व्हिडिओ बनवू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. व बऱ्याच जणांच्या प्रश्नांनाही उत्तरे देऊ शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व. तर मित्रांनो, रिकन्सिलेशन प्रोसेस अजूनही चालू आहे. आता ही रिकन्सिलेशन प्रोसेस माझ्या मताने बऱ्याच जणांनी केलेली असेल, कारण ही प्रोसेस केल्याशिवाय पैसे मिळण्यास सुरुवात होणार नाही असं एकंदरीत दिसतंय. कारण बरेच दिवस झाले, फेब्रुवारीपासून ही प्रोसिजर चालू आहे व अजूनही रिकन्सिलेशन पोर्टल हे ओपन दिसतंय, लाईव्ह दिसतंय. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की लवकरात लवकर रिकन्सिलेशन पोर्टलचा वापर करून आपली माहिती अद्ययावत करून घ्या. आता सर्व प्रकारचे जे प्रश्न होते ते दूर होत आहेत, कारण रिकन्सिलेशन पोर्टल हे अतिशय सुरळीतरित्या व्यवस्थित चालू आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या क्युरीज किंवा अडचणी येत नसताना दिसत आहे. त्यामुळं प्रथम सर्वांना हीच विनंती करतो की आपापले रिकन्सिलेशन फॉर्म्स भरून घ्या. ज्यांचा लॉग इन आय डी टाकूनही काही उपलब्ध होत नसेल तर त्यांनी कृपया जी हेल्पलाईन नंबर आपल्या होम पॅन कार्ड क्लब्स लिमिटेड.com वर दिलेली आहे त्यावरतून त्यांना फोन करा व फोन केल्यावर त्यांच्याकडून सविस्तर उत्तर किंवा आपली क्युरी दुरुस्त करून घ्या. रिकन्सिलेशन फॉर्म हा अतिशय महत्वाचा मुद्दा, तो आता बऱ्याच लोकांनी कव्हर केला आहे. 17 नोव्हेंबर 2023 त्यानंतर कुठल्याही प्रकारची अपडेटेड लिस्ट आलेली नाही. याचा अर्थ ते अजूनही रिकन्सिलेशन पोर्टलवरील चेंजेसची वाट बघत आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे काय की 25 एप्रिल 2024 या दिवशी कोर्टामध्ये आपला रिझोल्युशन प्लॅन हा मान्यतेसाठी टाकण्यात आलेला होता आणि मागे जी सीओसी मीटिंग झाली व त्यानंतर ई वोटिंग करण्यात आली होती त्यामध्ये केम हब या कंपनीने विजय मिळवला होता व केम हब कंपनीतर्फे एनसीएलटी कोर्टाकडे याबद्दलची केस टाकण्यात आलेली होती. केस म्हणजे आपण असं म्हणू की रिझोल्युशन प्लॅन हा जो रेडी केलेला होता त्यांनी की इतक्या वर्षानंतर इतके पैसे जे असेल त्याचा गाढा अभ्यास आपण नंतर करूया. ज्यावेळेस त्यांची काही प्रस्ताव आपल्या समोर येईल त्यावेळेस आपण त्या व्हिडिओमध्ये त्याविषयी चर्चा करूच. परंतु 25 एप्रिल 2024 रोजी केम हब कंपनीने एनसीएलटी कोर्टात जो काही सादर केलेला अर्ज होता किंवा रिझोल्युशन प्लॅन होता त्याला कोर्टाने मंजुरी दिलेली आहे व ही मंजुरी म्हणजेच पॅन कार्ड क्लब्स लिमिटेडच्या गुंतवणूकदारांना त्यांचे कष्टाचे पैसे परत मिळण्याचा मार्ग प्रशस्त झालेला आहे. कारण आपण आता लास्ट प्रोसिजर मध्ये आहोत. रिझोल्युशन प्लॅन should be accepted by the court. It is very important and it is accepted by it. हे महत्वाचा मुद्दा होता की कोर्टाने हा एनसीएलटी कोर्टाने रिझोल्युशन प्लॅन ऍक्सेप्ट करणं गरजेचं होतं, नाही तर लिक्विडेशन प्रोसिजर चालू होऊन गेली असती. म्हणजे एक आनंदाची गोष्ट अशी म्हणता येईल की 10 वर्षापासून हा लढा चालू आहे. साधारणपणे 10 ते 11 वर्ष होतील आता आणि या लढ्याला कुठेतरी एक चांगली सुरुवात झालेली दिसते की रिझोल्युशन प्लॅन हा कोर्टातर्फे म्हणजे एनसीएलटी कोर्टातर्फे ऍक्सेप्ट केला गेलेला आहे व आता केम हब कंपनीकडे सर्व सूत्र जी आता सीओसी जी मीटिंग व्हायची किंवा जी राजेश शेठ यांच्या अध्यक्षतेखाली जी काही सर्व प्रोसिजर चालू होती ती आता कोर्टाने रिझोल्युशन प्लॅन ऍक्सेप्ट केल्यामुळे ही प्रोसिजर आता केम हब कंपनीकडे जाईल. मग केम हब कंपनीचं आता उद्दिष्ट काय किंवा ते आपल्याला कसे पैसे देतील याविषयी लवकरच एक सीओसी मीटिंग होईल. सीओसी मीटिंग मध्ये पॅन कार्ड क्लब्स कंपनीतर्फे राजेश शेठ जे काही बघत होते हे सर्व सीओसी मीटिंग घेऊन ई वोटिंग असेल काय सगळंच, तर हे अधिकार आता सर्वस्वी पूर्णपणे केम हब कंपनीकडे जाणार व केम हब कंपनीने जो काही रिझोल्युशन प्लॅन हा एनसीएलटी कोर्टाकडे मंजुरीसाठी दिलेला होता त्या प्लॅन प्रमाणे आपापले पैसे मिळायला सुरुवात होईल असं एकंदरीत दिसतंय. म्हणजेच काय की आता आपले कष्टाचे पैसे परत मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय
मग पुढची कार्यवाही म्हणजे आरपी जे होते आपले रिसोर्स पर्सन श्री राजेश शेठ यांच्या मार्फत पॅन कार्ड क्लब्स लिमिटेड या कंपनीचे हस्तांतरण अधिकृतरित्या केम हब ट्रेडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे करण्यात येईल म्हटलंय, अजून केलं गेलेलं नाहीये. कारण शेवटची सीओसी मीटिंग म्हणजे याच्यामध्ये आता केम हब कंपनीचे पण सचिव वगैरे या मीटिंग मध्ये असतील व ती मीटिंग झाल्यानंतर लवकरच अधिकृतरित्या, कारण एनसीएलटी कोर्टाचा आदेश आलाय, म्हणजेच अधिकृतरित्या केम हब ट्रेडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे सर्वस्व किंवा सर्वस्वी जो काही प्रोसिजर आहे ती त्यांच्याकडे देण्यात येईल. आणि एनसीएलटी कोर्टाच्या नियमानुसार आता लवकरच सीओसी मीटिंग घेऊन त्यामध्ये देखरेख समिती म्हणजे मॉनिटरिंग कमिटी स्थापन झाल्याचा ठराव तसेच अधिकृत हस्तांतरण प्रक्रिया संपन्न होईल. यावर देखरेख ठेवण्यासाठी ही एक समिती असेल की केम हब कंपनी थ्रू आपल्याला व्यवस्थित व योग्यरित्या व लवकरात लवकर पैसे कसे मिळतील यावर देखरेख ठेवण्यासाठी एक समिती नेमण्यात येणार आहे. आता ही मॉनिटरिंग कमिटी जी आहे यांच्या देखरेखीखाली रिझोल्युशन प्लॅन मध्ये नमूद केल्याप्रमाणे गुंतवणाऱ्यांचे पैसे वाटपास सुरुवात होणार आहे. एकदा ही देखरेख समिती आली सीओसी मीटिंग नंतर, त्यानंतर देखरेख समिती व केम हब कंपनी दोन्ही मिळून यांच्या समृद्धीने आपले पैसे वाटवायला लवकरच सुरुवात होईल असे चिन्ह दिसत आहे. आणि याबद्दल अधिक कुठलीही माहिती आली तरी वेळोवेळी मी नवीन व्हिडिओ करेन व त्यामध्ये आपल्यापर्यंत अधिकृत माहिती देण्याचे काम करेन. आता महत्वाचा मुद्दा राहिला आहे रिकन्सिलेशन. बऱ्याच लोकांनी अजून रिकन्सिलेशन चालू केलेले नाही. पोर्टल अजूनही चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, सगळ्या त्रुटी त्याच्यामधल्या काढून टाकल्या आहेत आणि रिकन्सिलेशन काम हे फास्ट पद्धतीने जर आपण सर्वांनी केलं, त्यात ही प्रोसेस पूर्ण केली तर लवकरच आपल्या हातात आपला पैसा येण्याचे पूर्णतः चान्सेस आहेत. म्हणजे 10 वर्ष झाले हा संघर्ष चालला होता, याचा पहिला टप्पा आज पार झालेला आहे. 24 एप्रिल रोजी पार झालेला आहे. आता फक्त काही दिवसांची वाट बघायची आहे. आपले पैसे आपल्या हातात येतील. किती मिळतील, किती टक्के मिळतील, व्याज मिळेल का, याबद्दल अजून मी काहीच सांगत नाही. ज्यावेळेस हा रिझोल्युशन प्लॅन आपल्यापर्यंत येईल, आपल्याला वेबसाईटवर दिसेल, त्यानंतर मी निश्चित व्हिडिओ बनवून आपल्यापर्यंत याची माहिती देईल. आता बऱ्याच जणांना वाटतंय की सर सांगतायत की हा निकाल जिंकलोय आपण हे वगैरे वगैरे. तर ज्या व्यक्तीला असं वाटतंय की हा निकाल आपल्याला बघायचा आहे, नेमकी कुठं आलाय, खरंच आलाय का, तर आपण CIRPPanCardClubs.com या वेबसाईटवर जर गेले तर त्या ठिकाणी जे पेज ओपन होतं त्याच्यावर पहिला पॉइंट असतो द क्लेम रिकन्सिलेशन पोर्टल इज लाईव्ह, अजूनही चालू आहे. आणि शेवट ज्या ठिकाणी सर्व माहिती दिलेली आहे त्याच्या खाली रिझोल्युशन प्लॅन अप्रुव्हल ऑर्डर या नावाची एक लाईन दिसते. त्याच्यावर जर क्लिक केल्यानंतर आपल्याला ती पीडीएफ डाउनलोड होते व 37 पानांची ही पीडीएफ आहे, इंग्रजीमध्ये आहे. मग सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय प्रोसिजर झाली, कोर्टाने कशा पद्धतीने याला निर्णय दिला, या सर्व गोष्टींची माहिती त्या 37 पानांमध्ये आहे. त्या 37 पानांचं मी विश्लेषण तुम्हाला साधारण 5 मिनिटात करून दिलं. तर अशा पद्धतीने आपल्याला बऱ्यापैकी विजय मिळाला आहे. आता फक्त पैसे कधी येतील, माझ्या मताने ते लवकरच येतील यावेळेस, कारण आता सीओसी मीटिंग होणार आहे, त्याची तारीख अजून काही दिलेली नाही. पण सीओसी मीटिंग झाल्यानंतर लगेच मॉनिटरिंग कंपनी म्हणजे मॉनिटरिंगसाठी देखरेखीसाठी एक समिती व केम हब कंपनी या दोन्ही मिळून लवकरच पुढची प्रोसिजर चालू करतील अशी अपेक्षा करूया. बस एवढंच मला हे महत्वाचं सांगायचं होतं. ज्या लोकांना आजही भीती वाटते की आपला पैसा गेला आहे, तर निश्चितच तो गेलेला नाही. आता कुठेतरी आपल्याला आशा पल्लवित झालेल्या आहेत आणि लवकरच आपला पैसा हातात मिळेल ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.